तर काँग्रेसनं महिला आरक्षण विधेयकाचा खून केला असं बावनकुळेंनी म्हटलं। काँग्रेसमुळे अनेक बहिणी आमदार खासदार होण्यापासून वंचित राहणार आहेत। 70 कोटी महिलांच्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम काँग्रेसने केलं असं बावनकुळेंनी म्हटलं। काल या राज्यातला देशातला काळा दिवस होता। काल हा कायदा काँग्रेसने पाडला, त्याला मतदान करण्याकरता काँग्रेसने त्या ठिकाणी पाठ दाखवली आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक प्रकारचा महिलांच्या आरक्षणाचा खून या ठिकाणी करण्यात आला। या ठिकाणी एक भ्रूण हत्येसारखं एक हत्या या ठिकाणी महिला आरक्षणाची करण्यात आली आणि आमच्या बहिणींना सत्तेपासून वंचित ठेवण्याचं काम कालच्या सभागृहामध्ये या ठिकाणी काँग्रेस आणि इतर लोकांनी केलं। आरक्षण विधेयक फक्त भाजपच्या महिलांसाठी नव्हतं असं चित्रा वाघ यांनी म्हटलं। विरोधकांनी जल्लोष केला ते देशातील महिला विसरणार नाहीत असं देखील त्यांनी म्हटलं। विरोधकांनी महिलांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असं देखील यावेळेला चित्रा वाघ यांनी म्हटलं। हे रिझर्वेशन काही फक्त भारतीय जनता पार्टीच्या महिलांना होतं का? या देशातल्या 50% मातृशक्तीला होतं। आज विपक्षामध्ये पण चांगल्या चांगल्या महिला बिचाऱ्यांना संधीच नाहीये। ज्यांनी विरोध केला त्या कोण आहेत? त्यांचे बाप कोणतरी आहे, त्यांचा नवरा कोणतरी आहे, त्या कोणाची तरी बायको, म्हणजे वेगळ्या वेगळ्या त्यांची पार्श्वभूमी ती राजकीय पार्श्वभूमी आणि त्याच्यामुळे ते तिकडे बसलेले आहेत। यांना कोणी नकोय तिकडे आणि म्हणून त्यांनी हातातोंडाशी आलेला घास हा हिसकावलाय, खेचून घेतलाय। यांना यांची जागा दाखवल्याशिवाय या देशातली आणि राज्यातली महिला शांत बसणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अंगापूर आणि सातारा शहरातील गांधी मैदानावर होणाऱ्या सभास्थळाची पाहणी केली आहे। उद्या होणाऱ्या कार्यक्रमात कोणतीही त्रुटी राहू नये उपस्थित पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उद्या जिल्हा दौऱ्यावरती आहेत। प्रथमतः ते अंगापूर या गावी येतील। ग्रामस्थांच्या वतीनं अंगापूरच्या त्यांचा सत्कार समारंभ आहे। आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय कनसे साहेबांच्या निवासस्थानी अंगापूरला ते सदिच्छा भेट देतील। देवदर्शन तिथलं केल्यानंतर ते साताऱ्याला येतील। साताऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्क प्रमुखांची संपर्क नेत्यांची बैठक साताऱ्यामध्ये आहे। तर खरात सारखी नीच प्रवृत्ती राज्यात राहता कामा नये असं उदय सामंत यांनी म्हटलं। एखाद्याचा फोटो असला म्हणजे तो सोबत आहे असं होत नाही असं सामंतांनी म्हटलेलं आहे। खरातला कुठलंही पाठबळ मिळू नये आणि त्याच्यावर कारवाई व्हावी ही शिवसेनेची भूमिका असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं। यंत्रणेमध्ये नक्की काय चालू आहे हे मंत्री म्हणून मला देखील माहिती नाही, परंतु शिवसेनेची भूमिका काय आहे? शिवसेनेची भूमिका खरात सारखी नीच प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये नाही ह्या देशामध्ये परत होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे। परंतु यंत्रणेमध्ये काय चाललंय याच्यामध्ये हस्तक्षेप मंत्री म्हणून मला करता येत नाही, परंतु या प्रक्रियेमध्ये जे कोण असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल। एखाद्याचा फोटो हा असू शकतो, फोटो असला म्हणजे तो त्या सगळ्या बाबतीमध्ये त्याच्यासोबत आहे असं होत नाही। त्याच्यामुळे चौकशी अंती सगळ्या गोष्टी बाहेर येतील, परंतु खरातला कुठेही पाठबळ मिळू नये ही शिवसेनेची भूमिका आहे आणि खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे ही। यवतमाळमधील 34 मुली बेपत्ता झाल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी पोलीस ठाण्याला भेट दिली। अशोक उईकेंनी पोलिसांची भेट घेत संबंधित प्रकरणाची माहिती जाणून घेतलेली आहे। 100% योग्य तपास सुरू आहे, कारवाई केली जाईल असं अशोक उईकेंनी म्हटलं। दोन्ही पोलीस विभागाच्या चौकशीसाठी असल्यामुळे 100% पोलीस विभाग कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता युद्ध पातळीवर न्याय देण्यासाठी सखोल चौकशी करत आहे। आज आढावा घेतला आणि आढावा घेतला असल्या आम्हाला सर्व माहिती मिळाली आणि आढाव्याच्या निमित्तानं ॲडिशनल SP आणि SDPO यांनी आणि PI यांनी माहिती दिलेली आहे। जिल्हाध्यक्ष मी आणि आमचे रामजी लोखंडे आणि अंकुशजी आम्ही सर्वजण अहवाल घेतला असता पोलीस डिपार्टमेंट योग्य। तर पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं हजेरी लावली। कांदलगाव, सरडेवाडी, हिंगणगाव यासह उजनी पट्ट्यामध्ये पाऊस सुरू आहे। पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे।